नमस्कार, मी शुभांगी कोपरकर. माझ्या स्वरचित कविता वाचनाच्या चॅनेलवर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. पंढरीची वारी चालू आहे आणि त्यामुळे विठ्ठल हाच विषय सतत मनात घोळतो आहे. त्यामुळे त्याच विषयावरची कविता आहे. आज खूप वेगळी आहे ही कविता. अशा आहे नाही की अतिशय छोट्या बहराचं वृत्त मी वापरलं या कवितेसाठी. तडीत या वर्गामध्ये गालगा अशी आवर्तनं असलेली वृत्त असतात आणि त्यातलं तडीत हे फक्त गालगा एवढं एकच आवर्तन असलेलं वृत्त आहे. म्हणजे पंचमात्रक वृत्तांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची रचना होऊ शकते. गालगा गालगा अशा आवर्तनांची होऊ शकते, लगागा लगागा अशी होऊ शकते, किंवा गागाल गागाल अशी होऊ शकते. तर त्यापैकी तडीत वर्गात गालगा अशी आवर्तनं असतात आणि त्याच्यातलं हे सगळ्यात छोट्या बहराचं गालगा या आवर्तनातलं स्त्रग्विणी मोठ्या बहराचं आहे. त्याच्याहून मोठं स्वैरिणी क्रीडन नावाचं वृत्त आहे. पण फक्त 3 अक्षरं असलेली ओळ, म्हणजे थोडक्यात एखादा शब्द येऊ शकेल. बघा कसं वाटतंय. तडीत. गोकुळी श्रीहरी वाजवी बासरी. गोकुळी श्रीहरी वाजवी बासरी. केशवा भेटण्या गोकुळी जाऊया. केशवा भेटण्या गोकुळी जाऊया. मनमनी वाटले ना कधी साधले. ऐकले देवतो पंढरी नांदतो. ऐकले देवतो पंढरी नांदतो. पाहण्या श्रीहरी गाठली पंढरी. पायरी पाहिली आसवे दाटली. भेटता विठ्ठला जीव हो तोषला. भेटता विठ्ठला जीव हो तोषला. बोलला सावळा मी नसे वेगळा. बोलला सावळा मी नसे वेगळा. तूच मी मीच तू. माय मी पोर तू. जाणले श्रीहरी माझिया अंतरी. विठ्ठला वंदुनी रंगले कीर्तनी. माऊली माऊली सावळी सावली. माऊली माऊली विठ्ठल माऊली. तडीत या अतिशय छोट्याशा बहराचं हे वृत्त आहे. खरं तर कुठल्याही काव्यरचनेसाठी असं इतक्या छोट्या बहराचं वृत्त वापरलं जात नाही, परंतु एक अभ्यासाचा भाग म्हणून आपल्याला अशा प्रकारची काही रचना करता येते का हे बघण्यासाठी म्हणून मी ही रचना केली. कशी वाटली जरूर सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा पुन्हा भेट देत राहा. धन्यवाद.